तर एक्सरसाइज 1.1. कालपर्यंत आपण याच्यावरती एक फॉर्म्युला पाहिला होता, तसे आपण 3 फॉर्म्युले पाहिले. पहिला फॉर्म्युला आपण असा पाहिला, पीएमएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स is nothing but probability of capital X is equal to small x NCX. हे आपल्याला असं पण दाखवलं जातं NCX, म्हणजे वेगळी पद्धत काय नाही, NCX आहे. NCX x raised p raised to x and q raised to n minus x. हा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आपल्याला. याचा फायदा जास्त वापर करायचा. त्यानंतर आपण शिकले एक्सपेक्टेड व्हॅल्यू NP आणि व्हेरियन्स NP. आणि जर आता स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला माहिती आहे SD काय असतं, SD ऑफ x फक्त अंडर रूट ऑफ व्हेरियन्स. एवढे फॉर्म्युले आणि याच्यावरती 5 मार्काला आपल्याला मॉडेल आहे. परत हा चॅप्टरचा जातो तिकडे एक सोडून दिले किती 4 आणि आपल्या सोडवायचे झाले 12. कारण मार्किंग झाले 16 प्रॉब्लेम मध्ये 5 मार्क आपल्याकडून जाते. काय काय मोठे प्रॉब्लेम होऊन टाकले. सोल्युशन आता काय सांगितलं तर डाय इज थ्रोन 6 टाइम्स. इथे म्हणायचं डाय इज थ्रोन 6 टाइम्स. आता काय सांगितलं, इफ गेटिंग an odd number is a success. X follows काय सांगितलं, तो x लेट x काय डिनोट करेल, नंबर ऑफ odd numbers. ओके ना. आता प्रोबॅबिलिटी ऑफ काय सांगितलं, प्रोबॅबिलिटी काय सांगितलं, गेटिंग एन ऑड नंबर. ऑड मग काय प्रोबॅबिलिटी ऑड नंबर किती वेळा मिळू शकतो, तर सिंगल ट्राय असतो त्याच्यावरती 1 दिसेल, 3 दिसेल आणि 5 दिसेल, म्हणजे 3 ऑड नंबर्स. तर काय 3 आपण 6 आणि मग उत्तर किती आलं, 1/2. मग क्यू ची किंमत आपण सांगू शकतो, किती क्यू ची किंमत 1 minus 1/2 म्हणजे किती आलं 1/2. आता एक नंबर ऑफ ऑड नंबर सांगितले, ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी सांगितले 5 सक्सेस. ऑड नंबर इज अ सक्सेस, मला इज अ सक्सेस असं आपण पाहिजे. मग आता काय म्हणतात, इयर किती वेळा घेतात, इयर इज ऑड किती टाइम प्रयोग करायचा आपल्याला 6 टाइम. यांची संख्या किती घ्यावं लागेल आपल्याला 6 घ्यावं लागेल. मग x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ऑफ NP. यांची किंमत किती 6 आणि p ची किंमत किती आहे 1. Hence the PMF of random variable x काय is defined as f of x is equal to small x NCX p raised to x p raised to n minus x. that is म्हणायचं प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to म्हणजे डायरेक्ट स्मॉल x म्हणलं तरी चालेल. बघा n मध्ये किती आलं 6cx, p ची किंमत 1/2 raised to x 1/2 raised to 6 minus x. याचा दोघांचा पाय समान आहे, सगळं समान आहे. डायरेक्ट एकच फॉर्म्युला तयार करा 6cx 1/2 raised to डायरेक्ट किती 6. दोघांची बेरीज झाली, उत्तर किती राहतात, एकमेकांना काय होतात आणि मग किती राहिलं पावरची 6 आली. परत आपल्याला कळलं तर याची सगळ्यांची उत्तर आपण पटपट लिहू शकतो. मग पहिलं सांगितले प्रोबॅबिलिटी ऑफ काय 5 सक्सेस. याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5. प्रोबॅबिलिटी ऑफ x बोला किती, इथं किती आलं 6c 5. x ची किंमत 5 घ्यायचं आहे. 1/2 रेस्ट टू किती 5 मध्ये किती आलं, फक्त 6 आलं, ठीक आहे ना. आणि याला म्हटलंय किती 1/2 1/2 किती 6 घात, किती 32 आहे, 6 64. मग उत्तराला 6/64. वाटलंच तर आपण याला दोन्ही भागू शकतो आणि उत्तर येईल 3/32.
झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आकडा क्रमांक 2 प्रॉपर्टी ऑफ काय सांगितलंय ऍटलिस्ट 5 सक्सेस. आणि मग 5 ऍटलिस्ट 5 म्हणजे 5 पेक्षा जास्त चालू कमीत कमी 5 सांगितलं त्याच्यापेक्षा साईज सक्सेस होतं. मग 5 आणि 5 पेक्षा पुढे जायचं. x = 5 आणि प्लस x = 6. 5 साठीचं उत्तर काय 6 ही 5 बरोबर आहे का 1/2 रेस्ट टू किती 6 आणि प्लस 6 ही 6 1/2 रेस्ट टू किती 6 उत्तर किती आलं 6 इथे किती आलं 64 प्लस 1 into 1/64 उत्तर किती आलं टोटल 7/64 झालं. 3 नंबरच्या केस मध्ये जायचं प्रॉपर्टी ऑफ at most 5 सक्सेस. आणि मग काय उत्तर at most 5 म्हणजे जास्तीत जास्त 5 पाहिजे. ओके मग आपण आता उलट करू म्हणजे आता 0 पासून 1 2 3 4 5 6 5 पर्यंत जाण्यापेक्षा काय करायचं आता उलट करायचं 1 minus product of x greater than 6 greater than 5. उलट केलं वर मधून वाला केलं. खरं तर कसं झालं पाहिजे x = 0 x = 1 x = 2 x = 3 x = 4 5 म्हणजे 6 कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एक केलं तर सोपं. मग काय केलं 1 मायनस प्रॉडक्ट ऑफ x म्हणजे काय राहायचं ना त्याच्यापेक्षा मोठं कोणी 5 पेक्षा मोठं एकच राहिलं 6 आणि मग उत्तर किती आलं 1 बोला 6c 6 into 1/2 रेस्ट टू किती आलं 6 म्हणजे उत्तर आलं 1/64 म्हणजे आपण 63/64 अशा आपल्याला या ठिकाणी उत्तर कळलं का. काय सांगितलेलं आपल्याला a pair of dice is thrown 4 times getting a doublet consider the success. doublet आलं तर काय म्हणायचं आपण त्याला सक्सेस म्हणायचं. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस. एक्झॅक्टली 2 सक्सेस साठी आपल्याला विचारलेलं आहे सोल्युशन. आता पेअर डाइस इज थ्रोन 4 टाइम्स किती वेळा सांगितलं आपल्याला इथे म्हणायचं पेअर हा यादृच्छिक प्रयोग आहे. ऑफ अ डाइस इज थ्रोन 4 म्हणजे इथे यांची किंमत आपल्याला फिक्स करावी किती ती 4. मग आता एक्स गेटिंग अ डबलेट कन्सिडर ॲज अ सक्सेस. मग आता नंबर ऑफ टाइम्स एक्स फॉलो लेट एक्स काय रे getting a doublet number of times getting a doublet number of times getting a doublet. आता डबलेट्स तुम्हाला माहिती आहे काय डबलेट्स कसं येतं 1 1 2 2 3 3 4 4 5 5 हे डबलेट्स ठीक आहे. these are doublets. आता मला विचारले प्रोबॅबिलिटी ऑफ शेंडीवाला पी इंडिकेट प्रोबॅबिलिटी ऑफ कायची प्रोबॅबिलिटी दिली प्रोबॅबिलिटी ऑफ getting doublets is a success. ठीक आहे. मग डबलेट मिळालं की सक्सेस म्हणायचं. किती वेळा डबलेट मिळतं आपल्याला 6 टाइम्स. ओके का बरोबर लिहिले का म्हणजे 36 वेळा हा प्रयोग होणार आहे त्यावेळेला 6 वेळा काय म्हणणार आपण डबलेट मिळणार आहे. मग उत्तर वन आपण किती आलं 6 आलं. मग मला क्यू ची किंमत सांगा 1 - 1/6 शेंडीवाला पी येतो म्हणजे 1 - शेंडीवाला पी म्हणजे 1 - 1/6 म्हणजे उत्तर किती आलं 5/6. एन माहित झाला पी माहित झाला क्यू माहित झाला काहीच अडचण नाही. एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ऑफ एन इज इक्वल टू किती 4 तर पी इज इक्वल टू किती 1/6 एवढं लिहायचं. आणि इथे म्हणायचं होतं पीएमएफ ऑफ random variable x as
मग कसं डिझाईन प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू स्मॉल x n c x p रेज टू x q रेज टू n मायनस x. आणि मग आता त्याच्यामध्ये आपण किमती करू शकतो. फॉर्म्युला तयार करायचा म्हणजेच काय दॅट इज व्हॉट तर दॅट इज म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू कॅपिटल x इक्वल टू स्मॉल x मध्ये ते चालेल. मग n मध्ये किती रे 4cx याची किंमत किती आहे 1/6 रेज टू x. तर इकडे किती आहे 5/6 रेज टू 4 मायनस x. आता विचारले काय प्रॉपर्टी ऑफ टू सक्सेस प्रॉपर्टी ऑफ टू सक्सेस म्हणजे काय आलं प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू किती एक्झॅक्टली 2. मग ठेवा 4c2 1/6 रेज टू 2 5/6 रेज टू 4 मायनस 2. मी इथे किती आलं 4 into 3 1 into 2 इथे 1/6 रेज टू 2 इथे 5/6 रेज टू 2. इथला एक गेट कॅन्सल इथं आलं एक 6 बरोबर का 6 into 1/6 रेज टू टोटल किती इकडचे दोन इकडचे दोन आणि 5 रेज टू किती आलं 2. इथलं एक काय करू आपण गेट कॅन्सल करू 3 राहिले म्हणजे याची पॉवर 3 राहिली म्हणजे उत्तर आलं 25 अपॉन 36 216 आलं बरोबर ओके का कळतंय का. By example number 3, there are 5% defective atoms in a large bulk of atoms. What is the probability that a sample of 10 atoms will included or not more than one defective atom? आता काय सांगितलं आपलं किती ॲटमचा विचार का सांगितलं सगळ्या टोटल याच्यामध्ये किती पर्सेंटेज सांगितलेले 5% काय सांगितले डिफेक्टिव्ह सांगितले सगळ्या याच्यात. आणि आता आपले ऍटम किती लोकांचा विचार करायचा 10 ऍटमचा विचार करायचा. मग इथं सोल्युशन आहे काय म्हणतात आपल्याला अ सॅम्पल ऑफ सॅम्पल ऑफ 10 atoms सॅम्पल ऑफ 10 atoms. मग आता यांचं सांगितलं किती येते 10 सांगितलं काय पुढचा प्रश्न शेंडीवाला पी काय इंडिकेट करतो प्रोबॅबिलिटी इंडिकेट करतो. ठीक आहे आता आधी x इंडिकेट करू कॅपिटल x लेट x काय म्हणताय ना x काय डिफेक्टिव्ह ऍटम नंबर ऑफ डिफेक्टिव्ह ऍटम x ने मी नंबर इंडिकेट करत असतात नंबर ऑफ डिफेक्टिव्ह ऍटम्स. ओके आता ते झाल्यानंतर आपण शेड्यूलला पी इंडिकेट करतो की काय इंडिकेट करतो रे प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह ऍटम्स. डिफेक्टिव्ह ऍटम्स मग आता किती प्रोडक्टिव्ह ऍटम्सचे बल्क मध्ये किती 5% सांगितले दिलेलं आपलं प्रोडक्टिव्ह 5% काय डिफेक्टिव्ह याचा अर्थ काय झाला 5 आपण किती 100 किती उत्तर 1.20 किती आलं 1.20 एवढे ऍटम एवढे पर्सेंटेज काय ते डिफेक्टिव्ह 20 ला 1. चल आता तुम्हाला विचारलं काय पी कळाला क्यू सांगता येईल 1 मायनस एन वाला पी 1 मायनस 1/20 म्हणजे 19/20 काय झाले नॉन डिफेक्टिव्ह. 19 पैकी 19 ऍटम नॉन डिफेक्टिव्ह हे झालं. एन कळाला पी कळाला क्यू कळाला. मग इथं म्हणा एक्स फॉलो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एन ची संख्या किती आहे 10 ऍटम चेक करायला सांगितली आणि पी ची संख्या किती आली 1/20 असं लिहायचं. आणि इथं म्हणा हेन्स द PMF of random variable x as काय property of capital X equal to small x इतका NC x p raised to x q raised to n असा सगळा फॉर्म्युला यायचा. खाली वाटलं असं दॅट इज बनायचं property of capital X equal to small x यांची संख्या किती रे 10cx 1/20 raised to x तर 19/20 raised to किती
दिस इज आवर फॉर्म्युला. आता विचारले काय मला ते कळालं पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ काय विचारलं रे? काय सांगितलंय? नॉट मोर दॅन वन डिफेक्टिव्ह ऍटम. नॉट मोर दॅन वन. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन वन डिफेक्टिव्ह ऍटम. डिफेक्टिव्ह atoms. हा म्हणजे याचा अर्थ काय? नॉट मोर दॅन वन पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन इक्वल टू किती? म्हणजे लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे कोण कोण आलं? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 आणि प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू किती? जर प्रोबॅबिलिटी ऑफ 0 ची किंमत किती? 10c0 याची किंमत 1/20 रेज टू 0. 19/20 रेज टू किती? 10. डायरेक्ट 10c1 1/20 रेज टू 1. 19/20 रेज टू 1 ने कमी म्हणजे नाही. मग आता टोटल उत्तर किती आलं? इथं 1, इथं 1. 19/20 प्लस इथं 10 1/20 19/20 रेज टू किती? हा इथं 10 राहिला. ठीक आहे. माझा टोटल किती बाहेर येते? 19/20 हा किती होणार आहे? कॉमन वाला नाही. इथे शिल्लक राहिला 19/20. इथं काय राहिलं? फक्त प्लस 10. बाकी सगळं गेलं. ओके ना? थांबा इथं 20 ला 20 म्हणजे 1/2 ठेवा किंवा 10/20 झालं का? मग उत्तर किती आलं रे? 29/20 19/20 रेज टू 9. तुम्ही असं लिहू शकतो 29 19 रेज टू 9 अपॉन 20 रेज टू 10. दिस इज आवर. ओके का? ठीक आहे का? पहा 5 cards are drawn successively with the replacement from the well-shaped deck of 52 cards. रिप्लेसमेंट आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो? कोणता म्हणू शकतो? रिप्लेसमेंट केला तरच आपल्याला त्याला काय नाव? बर्नौली ट्रायल म्हणून नाव येत आहे. अन्यथा घेता येणार नाही. बर्नौली ट्रायल जे आपला आकृतीत आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल 5 cards are spade card. Only 3 cards are spade card. None is a spade card. मग तुम्हाला विचारले का रे? कार्ड कसं असावं? स्पेड कार्ड असावं. याच्यावर शोध लावायचा. किती कार्ड काढायचे आपल्याला? 5. आणि ते कसे असावेत? स्पेड कार्ड. ओके. मग इथं काय म्हणतात आपल्याला? 5 cards are drawn. Successively with replacement. With replacement from a well-shaped card. Well-shaped deck of 52 cards. ओके. आता काय सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला? स्पेड कार्ड करायला सांगितले. बरोबर ना? स्पेड कार्ड किती? देणार हा म्हणजे स्पेड कार्ड देणार 13 स्पेड कार्ड. किती असतात टोटल? 13 असतात. बरोबर नाही? मग आता आपण एवढी माहिती आपल्याला या पावले करून दिली होती. आता काय करायचं आपल्याला? यांची संख्या सांगा. किती वेळा करायचं आहे आपल्याला? लेट एक्स डिनोट numbers of काय? spade card is drawn. किती वेळा spade card drawn होईल असं नंबर सांगितलं. 0 1 2 3 4 5 पर्यंत जाऊ शकतो.
मग आता काय सांगितलं पुढे बा एक झाल्यानंतर आपण काय करतो शेंडीवाला काय प्रोबॅबिलिटी ऑफ स्पीड कार्ड ड्रॉ काय ना प्रोबॅबिलिटी स्पीड कार्ड तर मला 100% माहिती आहे 52 कार्ड मध्ये किती कार्ड आहे 13 कार्ड कशाचे आहे स्पीड म्हणून मी त्याचं उत्तर 13 चे म्हणजे उत्तर काय म्हणतो आपण म्हणजे शेंडीवाला पी ची किंमत 100% वन आपण मला काय मिळाली 4 एकदा शेंडीवाला मिळाला किंवा अडचण नाही 1 मायनस शेंडीवाला की म्हणजे 1 मायनस 1 आपण 4 मध्ये 3 आपण किती आलं एन पी क्यू च्या किमती मिळाल्या की आपण काय म्हणू x फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन n ची किंमत आहे 5 p ची किंमत आहे 1 आणि मग इकडे त्याचा आपण पीएमएफ लिहू हेच दी पीएमएफ ऑफ रैंडम वेरिएबल x as काय ते प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल X इक्वल टू स्मॉल x n c x रेज टू x रेज टू n मायनस x म्हणजे काय 5cx 1 upon 4 raised to x आणि 3 upon 4 raised to 5 minus x हा आपला झाला फॉर्म्युला आता सांगितल्याप्रमाणे वागू आकडा 1 काय सांगितले प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल दी 5 कार्ड्स आर स्पेड सगळेच्या सगळे स्पीड कार्ड असले पाहिजे म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 5 सगळेच्या सगळे स्पीड कार्ड पाहिजे मग काय उत्तर आलं 5c5 1 upon 4 raised to 5 3 upon 4 raised to 5 minus 5 उत्तर किती आलं 1 इथे 1 upon 4 raised to पुढचं किती आलं म्हणजे उत्तर आलं फक्त 1 upon 4 raised to बरं का पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं आता दुसरा आकडा काय सांगितलाय प्रोबॅबिलिटी ऑफ ओनली 3 कार्ड्स आर स्पेड काय प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू किती 5c3 1 upon 4 raised to 3 3 upon 4 raised to 5 minus 3 उत्तर आलं 5c म्हणजे 3 म्हणजे 5 into 4 1 into 2 1 upon 4 raised to 3 3 upon 4 raised to 2 आणि मग उत्तर बघा इथे आले 2 म्हणजे 10 into 1 upon 4 raised to 5 आणि 3 raised to किती 2 म्हणजे 9 झालं पण टोटल उत्तर आलं 90 upon 4 raised to 5 हे झालं तुमच्या दुसऱ्याचं उत्तर आता तिसरं प्रोबॅबिलिटी ऑफ none is स्टेट ते काही स्टेट नकोय मग प्रोबॅबिलिटी ऑफ काय आलं इथं 5c0 इथं किती 1 upon 4 raised to 0 3 upon 4 raised to 5 minus 0 म्हणजे 5 बरोबर का पहिलं वन दुसरं वन डायरेक्ट उत्तर 3 upon 4 raised to 5 हेच उत्तर आपल्याला मान्य आहे झालं आपलं उत्तर पहा एक्झाम्पल नंबर 5 द प्रोबॅबिलिटी दॅट अ बल्ब प्रोड्यूस्ड बाय अ फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 डेज असे बल्ब तयार करते की 150 दिवसानंतर ते काय होतात साधारणपणे फ्यूज होऊन जातात ऑफ यूज इज 0.5 म्हणजे 0.5% मध्ये तिथून पुढे काय होतं ते म्हणजे खराब व्हायला सुरुवात होते फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स 5 बल्बचे आपल्याला काय करायचा विचार करायला सांगितलेला आहे आकडे सांगितले नन नॉट मोर दॅन 1 मोर दॅन 1 ऍटलीस्ट 1 विल बी फ्यूज आफ्टर 150 म्हणजे कमीत कमी एक तर त्याची ही प्रोबॅबिलिटी दिली आणि मग आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पहा इथं आपण सुरुवात करू साधारणपणे सोल्युशन काय सांगितलं आपल्याला वी कन्सिडर 5 bulbs ठीक आहे म्हणजे यांची किंमत आपल्याला किती सांगितली या ठिकाणी 5 लेट x दी
number of bulbs fuse after 150 days. ओके, मग आता शेंडीवाला पी काय सांगते, द probability of a bulb fuse after 150 days is किती दिलेले आपल्याला, तर ती 0.05 दिली. म्हणजे पी ची किंमत आपल्याला या ठिकाणी घेता येईल 0.005 आणि क्यू ची किंमत काय घेता येईल, तर क्यू ची किंमत साधारणपणे आपल्याला बघा 1 मधून हा 0.05 वजा करायचं म्हणजे 0.95. हे काय होणार आहे, बल्ब खराब होणार नाही, खराब होण्याची प्रॉपर्टी आपल्याला दिली. आता यांची किंमत मिळाली, पी ची मिळाली, क्यू ची मिळाली, मग इथं म्हणायचं एक्स फॉलोज binomial distribution of n is equal to 5, p is equal to 0.05. ओके, आणि मग इथं म्हणता येईल hence the PMF of random variable x as, मग काय लिहित आहे, कॅपिटल P is equal to small x, कॅपिटल X is equal to small x, n म्हणजे nc x p raised to x आणि q raised to n minus x. अशा प्रकारे आपल्याला त्याचं रूपांतर फॉर्म्युला लिहिता आहे. इथं म्हणायचं आपल्याला दॅट इज काय सांगता येईल, p is equal to x is equal to किती किंमत दिली x ची, तर x ची किंमत आपल्याला काय दिली, x ची किंमत तुरतात नाही, परंतु फॉर्म्युल्यामध्ये n ची किंमत आपल्याला दिली 5cx, p ची व्हॅल्यू दिली 0.05 रेस्ट टू x आणि 0.95 रेस्ट टू 5 minus x. आता एक एक प्रश्न आपल्याला सोडवायचा. Provide that out of 5 none bulbs out of 5 such that none bulbs एकही बल्ब खराब होणार नाही. Probability of none, मग एकही बरोबर म्हणजे काय, x ची किंमत किती सांगितली 0, एकही बल्ब खराब होणार नाही. नंबर ऑफ बल्ब फ्यूज, एकही बल्ब फ्यूज होणार नाही आफ्टर. आणि मग उत्तर किती, 5c0 0.05 रेस्ट टू किती 0 आणि 0.95 रेस्ट टू 5 minus 0 म्हणजे उत्तर येईल 1. इथे 1.95 रेस्ट टू 5 म्हणजे आन्सर बिकम 0.95 रेस्ट टू 5 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, आता पुढे जायचंय. दुसऱ्या केसचं उत्तर आपल्याला पाहत आहे. काय सांगितलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन वन बल्ब, एक पेक्षा जास्त बल्ब खराब होणार नाही. म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल X लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे काय लिहिता ना आता, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 आणि मग आता 0, तर 5c0 व 0.05 रेस टू 0, तर 0.95 रेस टू किती आलं, रेस टू 5 प्लस 5c1 0.05 रेस टू 1 0.95 रेस टू 4. बस, आणि मग उत्तर काय म्हणून बघा आपल्याला, इथे वर हे वर इथं 0.95 रेस टू किती 5, इथे आपल्याला 5 मिळालं, 0.05 नंतर 0.95 रेस टू 4. आता दोघातून काय कॉमन येईल, तर 0.95 रेस टू 4 कॉमन आला, राहिलं काय शिल्लक 0.95 प्लस 5 ने याला गुणा 0.25 आणि मग उत्तर किती आलंय, तर उत्तर साधारणपणे 1.20 into 0.95 raised to 4. That is our answer. Okay. आता पुढे तिसरा प्रश्न आपल्याला सोडवायचा. तिसरा प्रश्न काय सांगितलाय, मोर दॅन वन, प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन
एक पेक्षा जास्त बल्ब काय होते खराब होते. प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे उत्तर काय आलं हेच आपल्याला असलेत आहे. प्रॉपर्टी ऑफ म्हणजे 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 1 आणि मग उत्तर काय बघा 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 1 मायनस 5c0 0.05 raised to 0 0.95 raised to 5 answer become 1 minus 0.95 raised to 5 असं आपलं उत्तर म्हणून. त्यानंतर चौथा प्रकार आहे काय सांगितलं ऍटलीस्ट वन विल फ्यूज. ऍटलीस्ट वन इथं मोर दॅन वन आणि पुढे काय म्हणलं ऍटलीस्ट वन मोर दॅन वन एक पेक्षा जास्त सगळे मोर दॅन वन. इथं काय म्हणलं ऍटलीस्ट वन विल बी कमीत कमी एक तरी त्या ठिकाणी काय होईल आफ्टर फ्रेज कमीत कमी जास्तीत जास्त किती पण होईल. प्रॉपर्टी ऑफ काय म्हणलंय ऍटलीस्ट one will fuse after 150 days. Okay, after 150 days. आणि मग उत्तर काय म्हणते बघा आपण इथं मोर दॅन वन म्हणजे इथं इक्वल टू वन अजून आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. हे म्हणजे वरचं उत्तर आपण याच्यामध्ये ऍड करता येईल आपल्याला मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू 1 करा. मोर दॅन वन म्हणलंय ना आपल्याला एक पेक्षा जास्त सांगितलं तर इथं अजून आपल्याला ऍड करता येईल मायनस 1 म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 5c1 0.05 raised to 1 आणि 0.5 raised to 4. मग आता कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय 1 मायनस काय आलं हे उत्तर आपलं येत आहे 1.20 into 0.95 raised to इथे ऍटलीस्ट पण नंतर काय लिहिता येईल प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता प्रॉपर्टी 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 1 म्हणजे 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू 0 1 मायनस ते मग उत्तर आपल्या इथं चालेल कारण की ऍटलीस्ट म्हणले इथं मोर दॅन 1 म्हणले 1 पेक्षा जास्त मोर दॅन आर इक्वल टू म्हणले मोर दॅन 1 पेक्षा जास्त विचार करायला सांगितलं. आपलं ते विचार थोडासा चुकत होतं एक इक्वल टू साईड झाले म्हणून आपला प्रॉब्लेम झाला. आता इथं काय रे NC म्हणजे 5C0 साधारणपणे किती आलं इथं 0.05 रेस टू 0 0.95 रेस टू 5 तर 1 मायनस त्याचं उत्तर आपण काढलेलं 0.95 रेस टू 5 असे उत्तर आपल्या ठिकाणी मिळते. ओके ठीक आहे. A bag consists of 10 bulbs, each marked with one of the digit 0 to 10, 0 to 9. 10 बल्ब आहेत आणि प्रत्येक बल्ब वरती अशा प्रकारचं बॉल वरती असं लिहिलेलं बॅग वरती 10 बल्ब प्रत्येक बॉल वरती 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे प्रत्येक नंबर टाकलेले आहेत. If 4 balls are drawn successively with a replacement from the bag, 4 बॉल आपल्याला त्यामध्ये काढायचे आहे. व्हॉट इज द प्रॉपर्टी दॅट नन मार्क विथ द डिजिट 0 एकाही नंबरवर एकाही बॉलवरती डिजिट 0 लिहिलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी विचारलेली आहे. मग आता काय सांगायचं आपल्याला सोल्युशन बघा विचारले काय बघा अ बॅग कन्सिस्ट ऑफ 10 बॉल्स. मग आता आपला जो प्रयोग आहे तो काय सांगितलाय 4 बॉल आर ड्रॉन 4 balls are drawn ठीक है successively with a replacement
घ्यायचा आणि परत ठेवायचा. आता काय झालं तर यांची संख्या किती झाली 4. ठीक आहे. 10 बॉल पैकी काय झाली यांची संख्या किती सांगितली तर आपल्याला 4 बॉल काय करायचे ड्रॉन करायचे एकाच वेळेस. ठीक आहे. ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट. ओके. आता काय सांगितलं लेट एक्स डिनोट काय डिनोट करेल नंबर ऑफ बॉल्स विथ मार्क किती 0 विथ मार्क 0. ठीक आहे. 0 असलेले किती डिजिट्स आहेत नंबर ऑफ बॉल विथ मार्क विथ डिजिट 0. ओके. मग आता किती बॉल्स आपल्याला शोधता येईल एकच बॉल आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ probability of the ball with mark 0. ठीक आहे. विथ मार्क 0 किती ते 1/10. मग आता 0 नसलेले किती बॉल्स आहेत तर 1 - p म्हणजे 1 - 1/10 म्हणजे 9/10 बॉल असं सापडते की त्याच्यावरती 0 नाही. म्हणजे आपल्या एमपीक्यूच्या किमती मिळाल्या की आपण काय लिहू शकतो एक्स फॉलोज दी बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन n = 4 p = 1/10. The PMF of random variable x as काय म्हणताय the probability of capital X is equal to small x NCx is equal to NCx p raised to x and q raised to n minus x. That is probability of x is equal to small x n ची किंमत 4cx p raised to x q raised to 4 minus x. ओके. असा फॉर्म्युला तयार होईल. आता probability कशी विचारली probability of none is marked with the digit 0. एकावरती पण 0 लिहिलेलं नाही असं म्हणजे probability of x is equal to किती 0. ठीक आहे. नंबर ऑफ 0 सांगितलं आणि उत्तर काय इथं आलं एकदा पण 0 आलेलं नाही काढलंय पण एकदा पण आलेलं नाही असं आपल्याला शोधायचं होतं. तर मग इथं 4 C0 p raised to 0 आणि q raised to म्हणजे p raised to किती होईल आता 0 होईल. p ची किंमत किती येईल इथे p ची किंमत लिहायची आपली राहिली दोघां ठिकाणी p ची किंमत लिहिली 1/10 इथं आलं 9/10. ठीक आहे. raised to 4 minus x असा लिहायचा फॉर्म्युला आणि मग इथं आलं बा 1/10 raised to 0 9/10 raised to 4 1 into 1 इथं 9/10 raised to 4 आन्सर बिकम 9/10 raised to 4 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. ओके. म्हणजे एवढ्या वेळा होणार आहे एवढ्या वेळा आपल्याला ती एकदाही 0 मिळणार नाही एवढी प्रॉब्लेम आपल्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. ठीक आहे.